आता ते त्यांच्या बरोबर तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आदेश कोकण मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आमच्यासोबत आहे उर्वी. हाय. तर आज लास्ट दिवस आहे माझा घोसाळ्याचा. भरपूर असा पाऊस, उन्हाळ्याचं वातावरण चालू आहे. आम्ही आलो फिरायला. कोण आहे इथे? हा, शाळेजवळ रायगड जिल्हा परिषद शाळा. हाय. फर्स्ट टाइम आलो घोसाळ्याला. नाही, खूप वेळा आले. मीठागर कधी फिरवशील? मीठागर कधी फिरवशील? आलेलास ना तेव्हा फिरायला आलो. पूर्ण नाही फिरलंय मीठागर. प्रांजली ताई साताऱ्याला कधी नेशील फिरायला? वाई उद्या क्रिस्टियनच्या लग्नाला. उद्या तू माझ्या सिंधुदुर्गाला कधी नेशील फिरायला? तर कोकणात उद्या उद्या कधी नेशील? आमचं तुमचा रायगड कोकण फिरवले तुम्हाला. सकाळी चारला बोल. कधी फिरवशील सिंधुदुर्ग? हा नक्की. तुझं गाव रोहा ना? रोहेकर. आयुष हा, मग पुढे काय? मग तुला काय कियान कियान ऐक 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 तुला विचारतो, तुला सातारा आवडतं का कोकण आवडतं? अच्छा. नंतर झाड पावसात नको. पाऊस उघडायचं जाऊ दे बकऱ्या ना, चरू दे जरा. लगेच येतोय पाऊस. का तुला वाटलं का उघडणार आहे काय? काढायचं बकऱ्यांना बाहेर. बकऱ्यांना बाहेर काढू आता. आई भाई कपडे खाते ते लोक. मग झाड घ्या, उघडलं तर मग पण लावून आल्या असेल पुरी. मस्त पैकी अशी बकऱ्यांचा गोठा आहे. तसाच पळाला तिकडे. अजूनही गोसा रायगड रोहा. पण आता चालल्याच आम्ही नांदाडला. तर मी सकाळी सकाळी पाणी चालू करायचं होतं आणि आम्ही आलोय मामाच्या बकऱ्याच्या गोट्यावर. आणि आता मामा आता नेणार शेतात फिरायला बकऱ्यांच्या गोट्या, बकऱ्यांना घेऊन. तुझ्या घरनं आला काय? कोण? नाही मस्त आले. या पुन्हा एकदा, या पुन्हा एकदा. आणि 2 मेंढ्या आहेत तिथं. मेंढ्या इथं. पाणी जाम भरले इथं. तो कराडू बारका पण कराडू. हे बकरी बाबा बिस्किट रे खायला, बिस्किट खायला रे. अच्छा, बिस्किट आणलं ना तुम्ही? नाही रे, मी कामाला आहे. मोडा दररोजचा घरी असतो. उन्हाळ्यात मस्त का आहे तिथे. आणि आतमध्ये पण आहे. अजून किल्ले आहे तिथे. आणि मेन बात आहे बकऱ्याचा गोठा आहे तिथे उंची वाढवली. लागा माझ्या जराशी उंची वाढवली. आणखी जायला यायला थोडा कम्फर्टेबल आहे. आणि आता जायला यायला खूप कम्फर्टेबल वाटते मला ते इथं. मस्त मामाच्या गोठ्यांचे बकरे एक एक करून बाहेर निघतात इथं. पूर्ण खाली आले तिथं. या 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 सगळे थांबी देते. तू काढ तुझ्या अंगावर घे चढून बघ कसं उभी राहून खाते बघ. माझी येईल नाही. हा, काहीच नाही माझ्याकडे आता, काहीच नाही. अरे बाबा
किती भारी. लवकर आणा. तर गेल्या सगळ्या गेल्या पाहिजे होत्या ना, त्या पण पाहिजे होत्या त्यावर. तिथे गेला अर्धे. गेल्या ना, त्या थांबत नाही. संपल्या भाकरी. चुकून आलं. आता ते त्यांच्या बरोबर जातील. हाकला ह्या ना, हाकला घेऊन जा. खाली नको बकऱ्या, वरती पाऊस पडतोय, वरनं पाणी येईल. बारका कराडू पांढरा संदेली नाही ना तू, दिसला नाही, गेला तो. तो काय तो बघ. फायनली मित्रांनो आता मांदारला जायला निघाला ना. घोसाळीच्या तर बस आहे रोहा भार्गव मुरुड बस. तर 3 वाजता सुटले रोहावरून, नाही सॉरी 2:45ला रोहावरून सुटली. आता येईल 2:15 वाजेपर्यंत. हा 3:30 पण वाजतील रोहायला येईपर्यंत. तर बघूया, जर वाट बघावी तर लागेलच. आता हा होता तर घोसाळी बस स्टॉपची इथं, आणि घोसाळीचा किल्ला बघू शकता तुम्ही. घोसाळीला करू बाय बाय आता. फोन केलेला. फायनली आता आलं मांदार ब्रिजला. आता जाऊ आता पण मावशीकडे मांदारला. तर ही कोणती खाजनी मांदार ब्रिज आहे हा. रोहा आणि तळा तालुक्याला जोडणारा हा ब्रिज. हा ब्रिजचं इन्व्हेस्टमेंट 2000 साली झाले आहे सुनील तटकरेच्या हातून. नजारा खूप भारी आहे असं बघायला. तर हे पाठवून मोहम्मद आईला आहे. फायनली मित्र आले मांदारला. जाम जोरात पाऊस पडत होता आणि फायनली आले आता मावशीच्या घरी. आणि आता काय काय नवीन व्हिडिओ बघायला भेटत असेल तर आता वाट पहा. काय काय नवीन ब्लॉग्स येतील, काय काय बघायला भेटेल काहीच माहिती नाही पडेल. आणि आमचं एक अजून जुना मेंबर आता ओळखत असाल. हे बघा आमचं सदू आहे का, सदू याला तर ओळखत असेल. माझ्या सदू 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 किती छोटा होता कुत्रा आणि आता किती मोठा आला. आणि वरती पण आता बसवतील कापड वगैरे. पाऊस वगैरे पडते आणि पाणी सगळं इथं आतमध्ये येते. मावशी काय माहीत कुठे. मावशीने सांगितलं दरवाजा ठोकत होता. ह्याला आतमध्ये बंद केलेलं तिथे. तर मस्तपैकी आता इथं पेरलं आहे सगळीकडे. पाऊस पडले आहे आणि पेरून पण घेतलं आहे. हिकडचं पण पेरून घेतलं सर्व काही. माझी मावशी मस्तपैकी आलं आहे आणि हवामान खूप भारी. आणि आता जस्ट पाऊस पडला आणि आता थोडंसं आता पाऊस पडायचा बंद झाला. तर आता मस्तपैकी वारा सुटते इथं. आणि मस्त आता पाऊस पडल्यापासून तर मस्त इथं हिरवागार करून टाकलं आहे. त्या पुन्हा एकदा सांगतं की मांदार येतं तळा तालुक्यामध्ये, जिल्हा रायगड.
आणि मी होतो ते गोसाळे गाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड. आणि हा मांदाड गाव ते तळा तालुक्यामध्ये. तर मोस्ट ऑफ लोक रोहा तालुका सांगतात, पण नाही, हा तळा तालुक्यामध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता काय माहीत तर मांदाडला आलं कोणते कोणते नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. तर माझा एक प्रयत्न असतं की इकडले व्हिडिओ काय ना काय एक नवीन गोष्ट तुम्हाला दाखवू, काय ना काय नवीन गोष्ट. आता आहे 3-4 दिवस, नाही तर परत आता मुंबईला येऊ. आता 4-5 दिवसात काय काय दाखवायचं तर मी दाखवू. आता दादा पण येते, दीपक दादा पण येते. तर शुक्रवार असते त्या दादाला सुट्टी. आणि पार्टी अशी कवलावर घर काय भात वाटते. इथं विटांचे आहेत आणि चिऱ्यांचे पण काय बांधले, विटांचे पण बांधले काय घरं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.